नवरात्रीच्या आजच्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि माता म्हणजे आई, म्हणून या रूपाला स्कंदमाता असेही म्हटले जाते. देवी स्कंदमाता कमळावर विराजमान असते, म्हणून तिला पद्मासना असंही म्हटलं जातं. तिचं वाहन सिंह आहे, जो सामर्थ्य, धैर्य आणि निर्भयतेचं प्रतीक आहे. देवीला 4 हात आहेत, त्यातील 2 हातांमध्ये कमळ आणि एका हातामध्ये लहान कार्तिकेय म्हणजे स्कंद आणि चौथा हात हा वरदहस्ताची मुद्रा देणारा आहे. त्यामुळे या देवीचं स्वरूप अत्यंत तेजस्वी, करुणामय आणि मंगलमय आहे. या रूपाची कथा एक अशी आहे की राक्षस तारकसुराने एकदा प्रचंड अत्याचार सुरू केले. त्याला असं वरदान मिळालं होतं की त्याचा नाश फक्त भगवान शिवाचा पुत्रच करू शकेल, आणि त्यामुळे देवदेवताही अगदी असहाय्य झाले होते. माता पार्वतीने स्कंद म्हणजे कार्तिकेय याला जन्म दिला, पण हा बालक दैत्यांचा नाश करण्या इतका शक्तिमान व्हावा म्हणून मातेने स्कंद माता रूप धारण केलं आणि स्वतःच्या पुत्राला मांडीवर घेऊन त्याला शौर्य आणि सामर्थ्य, धर्मयुद्धाची प्रेरणा दिली. आईच्या आशीर्वादानेच स्कंद मोठा झाला आणि तारकसुराचा पराभव करून देवांना भयमुक्त केलं त्याने. म्हणूनच स्कंदमाता हे शौर्य, मातृत्व आणि करुणा यांचं अद्वितीय प्रतीक आहे. म्हणूनच या कथेतून आपल्याला हे लक्षात येतं की आईचं प्रेम आणि मार्गदर्शन मुलाला शौर्यवान आणि धैर्यशील बनवतं. कार्तिकेय देवाला तारकसुराचा पराभव करता आला कारण आई स्कंद मातेने त्याला शक्ती आणि प्रेरणा दिली होती.